सारंग, आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत। मराठा आरक्षण आणि जरांगेंच्या उपोषणावर ते बोलण्याची शक्यता आहे। जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगेंनी उपचार घेतलेले आहेत। मनोज जरांगेंवर काल सलाईन लावून उपचार करण्यात आलेले आहेत आणि मुख्यमंत्री थोड्याच वेळात माध्यमांसोबत संवाद साधतील। ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। अजूनही त्यांची प्रकृती ही खालावलेलीच आहे। अंतरवाली सराटीमध्ये थेट जाऊयात। महेंद्र मुदळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। महेंद्र, सध्याचे अपडेट्स काय आहेत? जरांगेंची प्रकृती कशी आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत। वृषाली, मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज खरं तर 7वा दिवस आहे आणि मी थेटपैकी आपल्या दर्शकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो की मनोज जरांगे पाटील नेमकंच एक 5 मिनिटापूर्वी आता ते उठलेले आहेत। त्यांची जी प्रकृती आहे अद्यापही खालावलेलीच आहे। मात्र सध्या जी आश्वासक भूमिका जी सरकारची आहे त्याकडे त्यांनी आस लावून बसलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांची देखील आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद होते अशी माहिती येते। आता मुख्यमंत्री नेमकं या पत्रकार परिषदेमध्ये आरक्षणाबाबत किंवा मनोज जरांगे बाबत काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आजचा 7वा दिवस आहे। साधारणतः 8:30 वाजता मनोज जरांगे पाटील हे उठलेले आहेत। महाराष्ट्रातून मराठवाड्यातून अनेक ठिकाणाहून त्यांचे जे समर्थक आहे या ठिकाणी आपल्याला इथं गर्दी केल्याचं पाहायला मिळते। मनोज जरांगे पाटलांशी बातचीत करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। दादा, कशी तब्येत आहे? नक्कीच त्यांना बोलता येत नाही कारण त्यांची प्रकृती जी आहे ते अत्यंत नाजूक आहे, खालावलेली आहे। 1 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आता 1 वाजता पत्रकार परिषदेमध्ये नेमकं मनोज जरांगे पाटील काय बोलतील, काय संदेश देतील याकडे पाहणं गरजेचं आहे। वृषाली, नक्कीच महेंद्र, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर मुख्यमंत्री सुद्धा अगदी थोड्याच वेळात माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत। ते नेमकं यावेळेला काय बोलणार, मराठा आरक्षणाविषयी काय बोलणार? जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। त्यांची प्रकृती जी आहे ती सातत्यानं खालावत चाललेली आहे। काल जे आहे ते जरांगेंनी उपचार घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यांना काल सलाईन लावण्यात आलेली होती, मात्र अजूनही त्यांची प्रकृती जी आहे ती खालावलेली आहे, त्यांना बोलता येत नाहीये। त्यामुळे या सर्वच मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मागासवर्ग आयोग जो आहे तो आपला अहवाल सादर करणार आहे। या अहवालामध्ये नेमकं काय आहे या संदर्भातली माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणार का, की आणखीन कोणत्या विषयांवर बोलणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल।